नमस्कार मंडळी, मी माया गुरव या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आम्ही ठाण्याला जायला निघालो होतो आणि आता आम्ही ठाणा स्टेशनला पोहोचलो आहोत। इथून आम्हाला विवियाना मॉलला जायचं होतं, म्हणून आम्ही इथे रिक्षेच्या लाईनमध्ये उभे आहोत। आता इथून आम्ही रिक्षा पकडणार आणि डायरेक्ट विवियाना मॉलमध्ये पोहोचणार आहोत। आम्ही आलो आहोत विवियाना मॉलमध्ये। आपल्या दोघांचे कपडे होईल ना। कोणती बोलताय घ्यायची? कोणती घ्यायची? हा सर्वात मोठी होती मागे ना। पण ती कुठे ठेवायची? अरे किती लागते आपल्याला बॅग। आता मोठी घेतली तर काय होतं, एकच पकडायची। या 6800। छान आहेत पण बॅगा, मजबूत आहे का पण? पप्पा 13,000 भेटेल। कसे? तर इथे आम्ही बॅगा बघत होतो। आम्हाला प्रवासासाठी बॅग घ्यायची होती, पण आता सध्या प्राईस काढली। तर वेदांतला या बॅग आवडल्या। तर इथे आम्ही ॲथेनी सिटीमध्ये शॉपिंग करायला आलो होतो। मीडियम मध्ये घ्यायला. चला पप्पांना दाखव ना. ना चल. साइज दिख जा रहा है ना, एक साइज छोटा देते हो। हा वाला आला ना हा। हा चांगला. हे माझं नेहमीचं पॅटर्न आहे।
फुल आहे पॅन्ट आणि शॉपिंग झालेली आहे कपड्यांची, म्हणजे माझीच झालेली आहे. आणि आता केतकीला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे आता मी पेट पूजा करणार आहोत. तर चला मग. खरं तर आम्हाला खूप भूक लागली होती, परंतु मध्येच आम्हाला ही मसाज मशीन दिसली आणि आम्हाला बरेच दिवस सगळ्यांना मसाज घ्यायचा होता. तर इथे मी पूर्ण बॉडी मसाज घेते आणि वेदांत आणि केतकी फक्त लेग मसाज घेणार आहेत. तर आता इथे मी मसाजसाठी बसलेली आहे. भरपूर गर्दी होती, आम्हाला वेट करावं लागलं. कसं वाटतंय? काय? तर इथे माझी बॉडी मसाज झालेली आहे. खूप असं हलकं असं नाही वाटलं मला, ठीकठाकच वाटलं. आता इथे केतकीची लेग मसाज चालू आहे. केतकीनंतर वेदांतसुद्धा लेग मसाज करून घेणार आहे. केतकीलासुद्धा मी विचारलं तर तुला कसं वाटलं, तर ती म्हणाली मम्मा इतकं खास नाही वाटलं. कारण इतकं म्हणजे आपण जे हाताने मसाज करतो त्यापेक्षा मशीनने केलेली मसाज एवढी खास इफेक्टिव्ह वाटत नाही मला तरी. मे बी इतरांना वाटत असेल, परंतु मला इतकं काही खास वाटलं नाही. ठीक आहे. तर आता आम्ही मॅक्समध्ये चाललो आहे. मॅक्समध्ये जरा थोडीशी शॉपिंग करतो. आता माझ्या मोबाईलची बॅटरी थोडीशी कमी आहे. आता बघू, जितकं शूट होतं तितके मी आता शूट करते.